सलग 5व्या दिवशी पावसानं चांगली उघडीप दिली आणि पंचगंगेची पाणी पातळी सामान्य म्हणजे 18 फूट 8 इंचांवर आली। सोमवारीच पंचगंगेचं पाणी पुन्हा पात्रात गेलंय। अजूनही जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 2.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पुढील आठवडाभर पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पुराची भीती असलेल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडलाय। सोमवारी सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 7 इंच होती, तर आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा 18 फूट 8 इंचावर आहे। गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 7 फुटानं कमी झाली आहे। पावसानं चांगली विश्रांती घेतल्यानं महापुराच्या उंबरठ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय। 3 दिवसात झालेला मुसळधार पाऊस, धरणातून होणारा विसर्ग यामुळे झपाट्यानं पाणी पातळी वाढत पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली होती। 2005, 2019 आणि 2021च्या महापुराचा तडाखा अजूनही लोक विसरलेले नाहीत। त्यामुळे यावर्षी पुन्हा महापुराचा फटका बसणार का याची भीती होती। पण गेल्या 5 दिवसापासून पावसानं सुट्टी घेतली आणि पंचगंगेचं पाणी झपाट्यानं कमी होतंय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 2.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावड्यात 19.8, आजऱ्यात 5.1, राधानगरीत 7.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील 16 बंधारे अजूनही पाण्याखाली असून बुधवारनंतर राजाराम बंधारा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। आज दिवसभर पावसाच्या 2-4 सरी कोसळल्या। बाकी दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाळी वातावरण होतं। पण महापुराचं संकट पूर्णपणे टळल्यानं साऱ्यांनाच दिलासा मिळालाय।